नमस्कार. कोलायटिस हा शब्द, हा आजार सगळ्यांना माहीत असतो. जेव्हा फूड पॉयझनिंग होतं, खराब पाणी पिण्यात येतं, बाहेरचं खाण्यापिण्यात येतं, त्यावेळेस होणारे जे जुलाब असतात, क्वचित होणारी उलटी, पोटदुखी, पाण्यासारखे जुलाब होणं, यासारखा जो आजार असतो हा आपल्याला नेहमी ऐकून माहीत असतो. हा थोड्या दिवसांच्या ट्रीटमेंटने पूर्ण बराही होतो. परंतु काही कोलायटिसचे जे प्रकार असतात की जे रोगप्रतिकार शक्तीमध्ये होणाऱ्या जे बिघाडांमुळे होतात, ज्याला आपण नेहमी ऐकत आलेलो आहे की ऑटो इम्युन डिसऑर्डर या कॅटेगरीमध्ये येतात. तर त्यामध्ये जे असतात, तो पहिला नेहमीचा आपण ज्याच्यावर पूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे तो म्हणजे इरिटेबल बॉईल सिंड्रोम, IBS, क्रॉन्स डिसीज, आणि आजचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे अल्सरेटिव्ह कोलायटिस. तर या आजारामध्ये आयुर्वेदामध्ये अतिशय चांगली ट्रीटमेंट आहे. तर आपण त्याची सुरुवातच करूया चला. तर पंचामृत परपटी किंवा परपटी कल्पना ही एक अशी कल्पना आहे की ज्याच्यामध्ये पारद आणि गंधक आणि इतर काही औषधं यांच्या संयोगाने हे तुपामध्ये एकत्रित केलं जातं. आणि हे मिश्रण जे आहे हे आपलं कदलीपत्र जे असतं, केळीचं जे पान असतं, त्याच्यावरती हा मिश्रण टाकलं जातं आणि हे स्प्रेड केलं जातं. तर त्यापासून अगदी पापडीसारखा दिसणारा हा एक औषधाचा प्रकार असतो, म्हणून त्याला परपटी म्हणतात. तर ही जी परपटी आहे ही जिरे जे असतात ह्याचं एक विशिष्ट अनुपान असतं, विशिष्ट घ्यायची वेळ असते. जेवणाच्या मध्यभागी, जेवणाच्या मध्यभागी किंवा जेवणाच्या मध्यभागी म्हणजे कसं की समजा आपण पोळी आणि भात खातो, तर निम्म्या जेवणामध्ये हे औषध घेतलं जातं. याला आयुर्वेदामध्ये समान काल असं म्हणतात. तर हे जिरे भाजून घेतो आपण आणि त्याची पावडर आणि थोडंसं तूप या विशिष्ट अनुपानातून हे औषध समानकाली जर घेतलं तर हा अल्सरेटिव्ह कोलायटिसचा प्रकार किंवा वेगवेगळे जे ग्रहणी, जीर्ण अतिसार, प्रवाहिका अशा अनेक आजारांमध्ये ही एक अतिशय अमृतासमान काम करणारं असं एक औषध आहे. ते आपण ताकाच्या अनुपानातून, डाळिंबाच्या रसातून, तुपातून अशा वेगवेगळ्या अनुपानाच्या नुसार, अवस्थानुसार वापरू शकतो. आणि हा आजार, याची जी काही सिव्हिरिटी आहे ती कमी करतो आणि हा आजार बरा होण्यासाठी मदत होते. तर आपण चला अल्सरेटिव्ह कोलायटिस याविषयी माहिती घेऊया की हा आजार नक्की असतो काय आणि त्याच्यावरती योजना कुठल्या कुठल्या केल्या जातात. तर आपल्याला माहिती की ज्या अल्सरेटिव्ह कोलायटिस झालेले जे पेशंट असतात की त्यांना हा आजार किती त्रासदायक आहे. जुलाब होतात, पोटामध्ये मुरडा येतो, संडासाद्वारे रक्त पडतं, कधी त्यातून शेम किंवा म्युकस सारखा जो भाग असतो, अगदी चिखलाप्रमाणे पेशंट असं वर्णन करतो की संडासला होते, त्यातून म्युकस किंवा पस हा जास्त प्रमाणामध्ये जात असतो. तर हा अत्यंत त्रासदायक प्रकार आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, रक्त जातं, त्यामुळे रक्तक्षय निर्माण होतो, थकवा येतो अंगामध्ये प्रचंड, वजन कमी होतं, रोगप्रतिकार शक्ती कमी होते. असे अनेक याचे साईड इफेक्ट्स, या आजाराची लक्षणंही पुढे पुढे निर्माण होतात. तर याच्यावरती युजली जे पेशंट वेगवेगळ्या फाईल्स घेऊन येतात, तर त्याच्यामध्ये अँटीबायोटिक ही औषधं असतात किंवा संडास थांबवणारी औषधं असतात, काही विटॅमिन्सची काही सप्लिमेंट्स असतात. मुख्यतः इम्युन सप्रेसिव्ह म्हणजे जी बिघडलेली इम्युनिटी आहे तिला ताळ्यावर आणण्यासाठीची काही औषधं, क्वचित प्रसंगी गंभीर स्वरूप जर या आजाराने धारण केलं तर स्टेरॉइड सारखी औषधं सुद्धा यामध्ये वापरावी लागतात. काही औषधं एनिमाच्या रूपाने यामध्ये दिलेली असतात. आणि तर ही फार महिनोन्महिने, वर्षानुवर्ष चालणारी ट्रीटमेंट आहे. याच्याने रुग्ण अगदी व्याकुळ होऊन गेलेला असतो आणि मोठ्या आशेने जेव्हा आयुर्वेदामध्ये येतो तेव्हा एक मोठी जबाबदारी ही वैद्याकडे असते की हे वारंवार येणारे जे अल्सरेटिव्ह कोलायटिसचे जे अटॅक्स आहेत ते कुठल्याही साईड इफेक्ट नसलेल्या औषधांनी सुरक्षितरित्या कमी करणं आणि रुग्णाचं क्वालिटी ऑफ लाईफ सुधारणं हे अत्यंत गरजेचं असतं. तर आयुर्वेदिक मॅनेजमेंट ही कशा पद्धतीने होते आपण पाहूया. तर याच्यामध्ये अग्निप्रदीपन, व्रणरोपण, ग्राही, जंतुघ्न आणि आतड्याला बल देणं या टप्प्याटप्प्याने औषधोपचार आपण करत असतो आणि त्यातून हा रुग्ण यातून आजारातून बाहेर येतो. तर सुरुवात आपण करूया अग्निदीपन. तर आपल्याला माहिती की पोटाचे बहुसंख्य जे आजार आहेत हे अग्निमांद्यातून तयार होतात. तर अग्निमांद्य दुरुस्त करणं म्हणजेच अग्निदीपन ट्रीटमेंट करणं. तर याच्यासाठी पांचभौतिक चिकित्सेमध्ये रिकाम्या पोटी पेशंटचं पोट तपासलं जातं आणि ही जी अग्निसंस्था असते त्याचं परीक्षण करून त्याप्रमाणे औषधांची योजना करणं हे यामध्ये महत्वाचं असतं. आणि अग्निप्रदीप्त जसा होतो तशी आपली रोगप्रतिकार शक्ती दुरुस्त होती, पचन सुधारतं आणि त्यामुळे होणारा हा जीर्ण अतिसार किंवा ज्याला आपण रक्तातिसार म्हणू शकतो, या अतिसारामधून रक्त शरीराच्या बाहेर जात असतं, हा दुरुस्त होण्यासाठी मदत होते. तर दुसरं जे आहे हे व्रणरोपण.
हे जे कर्म आहे यामधलं अत्यंत महत्वाचं आहे. तर व्रणरोपण याच्यामध्ये आत्ता हे जे मी तुम्हाला औषध दाखवतोय हे अतिशय सुंदर आमचे गुरुवर्य दातार शास्त्री यांचं एक अत्यंत आवडीचं औषध असं म्हणता येईल. हे सुवर्णगैरिक म्हणून औषध आहे. हे घृतामध्ये शुद्धी याची केलेली असते आणि याचं चूर्ण आपण याच्यामध्ये वापरत असतो. याचा गुणच आहे मूळ व्रणरोपण. हा जे आतड्यातले जे व्रणच असतात, अल्सर्स असतात, हे दुरुस्त करण्यामध्ये हे औषध काम करतं. त्याचप्रमाणे याच्यासोबत ज्येष्ठमध हे औषध आपण इथं वापरू शकतो. मोचरस हे औषध एक असंच आहे की ते औषध आपण याच्यामध्ये वापरतो. नागकेशर यासारखी अनेक औषधं याच्यामध्ये वापरतात. आणि जाता आता तुम्हाला मी सांगेन की एक ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये पंचकर्मातली केलेली आहे, ती म्हणजे बस्ती ट्रीटमेंट. तर ही बस्ती म्हणजे केवळ पोट साफ होणं, एनिमा असं नव्हे, तर जसं रिटेन्शन एनिमा अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये करतात तद्वत वेगवेगळ्या पद्धतीची औषधं, ज्यामध्ये विशेषतः मोचरस या औषधापासून सिद्ध केलेलं जे औषध असतं, हे औषध ड्रीप एनिमा या पद्धतीने. तर अशी ही नळी आहे, याच्यामध्ये हे बनवलेलं सोल्युशन टाकतात आणि हे सोल्युशन याला नळी लावून गुदद्वारामध्ये ड्रीप एनिमा, जसं सलाईन ड्रॉप पडत असतं त्याप्रमाणे हे औषध आपल्या आतड्यामध्ये जातं आणि आतड्याचा जो शेवटचा भाग असतो, त्याचप्रमाणे गुदद्वाराचे तिथलं जे रेक्टम असतं, तिथे जे अल्सर्स असतात, या अल्सरच्या संपर्कामध्ये हे द्रव्य येतं आणि या द्रव्याला व्रणरोपण ही त्याची ऍक्टिव्हिटी. त्यामुळे तिथले जे पॅचेस असतात, अल्सर्स असतात, ते पटापट हील व्हायला मदत होते. तर हे झालं व्रणरोपण. ग्राही हे एक आयुर्वेदातलं असं कर्म आहे की ज्यामध्ये मळामधलं अतिरिक्त द्रवता कमी होते आणि त्यामध्ये थोडंसं त्याला परिपिंडित स्वरूप येतं. तर अशी सुद्धा औषधं, कारण जेव्हा वारंवार द्रवमल होतो किंवा मलप्रवृत्ती वारंवार होते तेव्हा रुग्ण थकून जातो, त्याला रसक्षय होतो, अंगातला थकवा त्याचा वाढत जातो. तर त्यासाठी जुलाब थांबवणं गरजेचं असतं. तर यासाठी बेलफळ हे औषध याच्यामध्ये अत्यंत उपयुक्त. हे पक्व बिल्व फळ जे असतं त्याचा मगज आपण इथे वापरतो. डाळिंब सारखी औषधं आपण या ठिकाणी वापरतो की ज्याच्यामुळे ग्राही हे कर्म आपल्याला दिसतं. जंतुघ्न हे एक आता पुढचा मी टप्पा सांगितला. तर का तर अनेक वेळा या अतिसारामध्ये जंतूंचा पण संसर्ग झालेला असतो, को इन्फेक्शन ज्याला आपण म्हणू शकतो. तर ते कमी करण्यासाठी विडंग, नागरमोथा यासारखी जी औषधं आहेत, चातुर्थक सारखा योग आहे पांचभौतिक चिकित्सेतला, हा अत्यंत इथं चपखलपणे काम करतो आणि कृमी कमी झाल्यामुळं अतिसाराचं प्रमाण कमी होतं. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटी असतं ते म्हणजे आंत्र बल सुधारणं. आणि आयुर्वेदाचं हे एक वैशिष्ट्य आहे की कुठलाही आजार बरा जरी आला, कमी होत जरी आला, तरी शेवटी रसायन चिकित्सा करणं गरजेचं असतं. कारण त्या आजाराचा परिणाम ज्या अवयवावरती झालेला असतो त्या अवयवाची धारणा शक्ती, बल वाढवणं हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला अपुनर्भव होत नाही आणि लॉंगर ड्युरेशनसाठी पेशंटला रिलीफ मिळू शकत नाही. त्यामुळे आतड्याला बळ मिळण्यासाठी मंडूर आहे, पद्मकाष्ठ नावाचं एक औषध आहे, शतावरी ही तिक्त किंवा कषाय रसाची विशेष जी द्रव्य आहेत, ही सगळी पृथ्वीची धारणा क्षमता, आतड्याला धर नसणं जे म्हणतात, आतड्याची धारण क्षमता, होल्डिंग कॅपॅसिटी सुधारणं, यासाठी ही औषधं आपण इथं वापरतो. या पद्धतीची हॉलिस्टिक ट्रीटमेंट जर केली तर मी नक्की आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपली ॲलोपॅथीची औषधं हळूहळू कमी करता येऊ शकतात आणि जे फ्रिक्वेंटली अटॅक अल्सरेटिव्ह कोलायटिसचे येतात हे नक्की कमी होतात. परंतु हा आजार जसा अग्निमांद्याशी रिलेटेड आहे तसंच आपली लाईफस्टाईल जी आहे ती सुद्धा सुधारणं ही अतिशय महत्वाची यामधली स्टेप आहे. हे सर्वांनी नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपली लाईफस्टाईल विचित्र असते, म्हणजे वेळेवर खाण्यापिण्याच्या वेळा नसतात, म्हणजे झोपण्याच्या वेळा नसतात, या सगळ्या गोष्टींमुळे आपली पचन विकृती तयार होते. शरीरामध्ये स्पायसी गोष्टी, मसालेदार गोष्टी, बाहेरचं जंक फूड, फास्ट फूड, तिखट, मिठाचे जास्त पदार्थ, मिरची असलेले हे जास्त पदार्थ, अल्कोहोल, नॉनव्हेज ह्या गोष्टी जर जास्त प्रमाणात आपण खात गेलो तर शरीरामधलं उष्णता, तेज महाभूत वाढतं आणि तेज महाभूत हे धारण करण्याची त्याच्यामध्ये कपॅसिटी असते. त्यामुळे व्रण निर्माण करण्यासाठी ही शरीरातली अतिरिक्त वाढणारी जी उष्णता आहे ती सुद्धा कमी करणं, वेळच्या वेळी खाणं पिणं आणि सगळ्यात महत्वाचं आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. कारण स्ट्रेसचा आणि आतड्याचा किती जवळचा संबंध आहे हे आपल्याला माहिती की मानसिक स्थिती आपली व्यवस्थित नसेल तर पोट बिघडायला काही वेळ लागत नाही. त्यामुळं त्यासाठी नियमित व्यायाम करणं, मेडिटेशन, योग, प्राणायाम या सगळ्या गोष्टींनी जेव्हा असं आपण परिपूर्ण विचाराने ट्रीटमेंट करतो तेव्हा अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा गंभीर आजार हा नक्की चांगल्या पद्धतीने नियंत्रणात येतो आणि लॉंगर ड्युरेशनसाठी पेशंटला रिलीफ मिळतो. त्यामुळे जरूर आयुर्वेदाचा आधार घ्या आणि यासारख्या आजाराला दूर ठेवा.
आवडली असेल क्लिप तर गरजू लोकांपर्यंत जरूर पोहोचवा, लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल अशाच माहितीसाठी जरूर सबस्क्राईब करा.